नमस्कार, मी विशाल परदेशी. न्यूज 18 लोकमत प्रस्तुत रिअल इस्टेट अवॉर्ड महाराष्ट्र 2022 या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. को पावर्ड बाय विजयलक्ष्मी स्टील आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने आणि त्याचबरोबर इतरांच्या सहकार्याने आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. आम्ही आत्तापर्यंत वेगवेगळ्या सन्मान सोहळ्यातनं वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा सन्मान केला आहे. तो या अर्थाने की त्याची दखल घेणं फार आवश्यक आहे. या निमित्ताने एक शाबासकी तर त्यांना मिळतेच, पण पुढे आणखीन काम करण्याची ऊर्जा मिळते. हा न्यूज 18 लोकमतचा हेतू आहे. आणि आज देखील विकास म्हणजे काय हो या गोष्टीबद्दल सतत चर्चा करत असताना रिअल इस्टेट हे क्षेत्र विकासाच्या संदर्भात त्याला पुढे नेण्यासाठी म्हणून काय काम करतं आहे आणि त्यात कोणी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे त्यांचा सन्मान आजच्या या अवॉर्ड शोच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. म्हणून ना इथे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करतो. फार वेळ न घेता व्यासपीठावरती मी आमंत्रित करतोय महाराष्ट्र राज्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना मी विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यावं. आपण जोरदार टाळ्यांमध्ये त्यांचं स्वागत करूयात. याचबरोबर मी आमंत्रित करेन एस बालन ग्रुप आणि पुनीत बालन ग्रुपचे मॅनेजिंग चेअरमन पुनीत बालन यांना की आपण व्यासपीठावरती यावं. आणि त्याचबरोबर आजच्या शो करता आपल्याला काही सन्माननीय व्यक्ती या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत. पुण्याचे पोलीस आयुक्त यांना देखील मी विनंती करेल की आपण इथं व्यासपीठावरती यावं. सेल्स टीमचे व्यवस्थापक श्रीयुत भोगले यांना की आपण व्यासपीठावरती यावं आणि मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करावं. मी विनंती करेल भोगले सरांनी की आपण स्थानापन्न व्हावं. आपण फार वेळ न दडवता आजच्या या रिअल इस्टेट अवॉर्ड 2022 या कार्यक्रमाच्या निमित्ताने विकासाबद्दलची काही चर्चा करणार आहोत. नेमकं पुढे आपला दृष्टिकोन काय असायला पाहिजे या दृष्टीने म्हणून संवाद साधणार आहोत. आणि जसं मी सुरुवातीला म्हणालो की विकासाबद्दल चर्चा होणं दादा हे फार आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातनं त्यातले वेगवेगळे पैलू मी तपासण्याचा प्रयत्न करणार आहे. दादा, आपण राज्याचे मंत्री आहात आणि त्याचबरोबर पुण्यासारख्या जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहात. रिअल इस्टेटमधला होणारा विकास याकडे काय दृष्टिकोन आपण ठेवता त्याच्यात? पुणे शहर हे नेक्स्ट टू मुंबई अतिशय वेगाने वाढणारं शहर आहे किंवा मुंबई आता फार वाढायला स्कोपच राहिला नाही आणि त्यामुळे आता लोक पुण्यामध्ये सेटल होणं, पुण्यामध्ये स्थायिक होणं याला प्राधान्य देत आहेत. शांत शहर असं मानलं जातं आणि त्यामुळे इथल्या रिअल इस्टेटला खूप स्कोप आहे. फक्त एकच माझा मुद्दा आहे की एका शहरामध्ये तुम्ही किती बांधकामं करणार आणि ती बांधकामं केल्यानंतर त्यात राहायला येणारे, मग कमर्शियल असू दे का रेसिडेन्शियल असू दे, त्यांना सुविधा तुम्ही देऊ शकणार की नाही. आत्ता शहराची विशेषतः पाणी हा एक विषय घ्यायचा म्हटला बरोबर तर स्थिती अशी आहे की आपल्याला जे पाणी अलॉट झालेलं आहे त्याच्यात डबल पाणी आपण वापरतोय. त्यामुळे या सगळ्या विकासाचं स्वागत करत असताना हे सगळे जे नियम पाळले पाहिजेत, रोड किती असावा, उंची किती असावी, एवढ्या उंचीपर्यंत पाण्याचा फोर्स जाणार की नाही, अशा सगळ्याच विषयाचा विचार करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे यातनं तुम्हाला काही उपस्थित असणाऱ्या विकासकांना सुचवायचं पण आहे असं मला वाटतं. नाही, ते ऑलरेडी ते सगळं अनुभवतातच आहेत किंवा नंतर कसे त्यांचे ग्राहक त्यांना तुम्ही हे प्रॉमिस केलं होतं, ते प्रॉमिस केलं होतं आणि केलं नाही, असा जो त्यांना नंतर तगादा लागतो त्याला ते बऱ्यापैकी फेस करतायत. तुम्हाला असं वाटतंय दादा की हा सगळा विकास घडवत असताना जे नियम नगर रचना विभागाने घालून दिलेले असतात त्या नियमांचं पालन केलं जातंय किंवा त्याची पूर्तता होते? पहिला प्लॅन जो असतो त्याच्यात पालन करावंच लागतं बाय कंपल्शन, पण नंतर हळूच ज्या काही एक्सटेन्शन्स होतात ना, आता जो मोठ्या प्रमाणावर विषय आला आहे अनधिकृत बांधकामांचा, प्रामुख्याने हॉटेल्स इंडस्ट्री संबंधित तो विषय जास्त आला आहे. तर तो विचार केला तर हे मला मान्य आहे की त्यांनी अशा प्रकारे थोडं आउट ऑफ द वे जाऊन केलं नाही तर त्यांची प्रॉफिटेबिलिटी जमणार नाही. पण म्हणून नियम तोडून चालणार नाही, कारण ते नियम करताना काही आपण सुविधा किती देऊ शकू असं विचार करून केलेले असतात.
सामान्य माणसाला परवडणारी घरंही बांधलं ते फक्त SRA उत्तर नाही आहे. कारण अगदी मोकळेपणात बोलत झालं तर SRAचा कॉम्पोनंट आपण किती वाईट क्वालिटीचा वापरतो आणि मग त्याच्या शेजारी असणारा टॉवर आपण काय क्वालिटीचा वापरतो याचा विचार केला पाहिजे. मोठ्या बिल्डिंग्स बांधण्याच्या बरोबरीने श्रीमंतांची व्यवस्था करण्याच्या बरोबरीने हा जो मोठा भाग आहे ते जवळजवळ 400 ऑड अल्प उत्पन्न गट 400 ऑड हां झोपडपट्ट्या आज शहरामध्ये आहेत आणि टोटल आपण जर पॉप्युलेशन हे शहराचं मुलांसहित 60 लाख मांडलं त्यातलं 18 ते 20 लाख पॉप्युलेशन आज झोपडपट्ट्यात आहे. तर त्याला विकसित न करता आणि त्यामुळे त्यांचं जे म्हणणं आहे की SRAचे नियम नीट झाले पाहिजेत त्यावर मी खूप प्रयत्न करतो. विकासाच्या या सगळ्या प्रवाहामध्ये म्हणजे जिथं जिथं वसाहती होतात तिथं शांतता हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असतो. म्हणजे कुठलंही कुटुंब स्वतःच्या स्वप्नातलं ज्यावेळेस घर एखाद्या विकासकाकडनं म्हणजे विकत घेतं त्याबद्दल कर्ज काढतं, हप्ते फेडतं, तर तिथे कायदा सुव्यवस्था कशी आहे यामध्ये विकासक आणि कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी कशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये काम करायला हवं आपण सगळ्यांनी मिळून असं तुम्हाला वाटतं? कायदा सुव्यवस्था राखण्याची पूर्ण जबाबदारी पोलिसाची असते आणि जर आपण गुंडगिर्दी इतर गोष्टीवर कंट्रोल ठेवले तर लोकांमध्ये एक विश्वास निर्माण होता आणि जेव्हा विश्वास निर्माण होतात मग बाहेरचे लोक येऊन तिथे बसतात आणि एकदा डिमांड जास्त झाला सप्लाय कमी झाली आपोआप सगळ्याला फायदेशीर ठरतात की म्हणजे रेट वाढतात आणि जुने लोक आहेत त्यांच्या पण रेट वाढतात अँड एव्हरीबडी गेन्स. त्याशिवाय आपण पाहतो जेव्हा डेव्हलपमेंट सुरू करतात तेव्हा त्यांना सुरुवातीला बरेच त्रास असतात, एक्स्टॉर्शन, डिस्काउंट. तर हे सगळे गुंडगिरी जर मोडून काढले मग तो फ्री हँड म्हणून ते काम करू शकतात आणि प्रॉफिट आला तर तो प्रॉफिट शेवटी कट थ्रोट कॉम्पिटिशन में ते त्यांना आपला जे खरेदी करणारे आहेत त्यांना तो डिस्ट्रीब्यूट करतात. हे दोन गोष्टी झाली. त्याच्याशिवाय RTI ॲक्टिव्हिस्ट आपण पाहतो ते पण RTI काढून ते एक्स्टॉर्शनचे ते हे सगळे गुंडगर्दी बंद झाली की जे आपला रिअल इस्टेट जे रिअल्टर आहेत आणि जे ग्राहक आहे सगळ्याला फायदेशीर ठरतात. पण त्याच्याबरोबर दुसरी बाजू पण आपण पाहतो ट्रॅफिक तो पण एक निर्माण होते. पुनीत बालनजी मला आपल्याला विचारायचं आहे कोविडसारख्या संकटाला आपण तोंड दिलं त्या सगळ्या कालावधीमध्ये सगळ्याच क्षेत्राची पडझड झाली. आज पुन्हा एकदा आपण नव्याने उभं राहिलो आहे किंवा राहतोय असं आपण म्हणूयात. पण सध्याची रिअल इस्टेट क्षेत्राची स्थिती त्याकडे तुम्ही कसं बघता? पुढे नेमकं काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? कोविडच्या 2 वर्षात जे कोविडने शिकवले त्याच्यात मला नाही वाटत की सगळेजण म्हणतात की सगळीकडे रिसेशन झाली. पण मला वाटतं की आमचे भरपूर बिल्डर मित्र पण आहेत. पण कोविड ही एक कारण जेव्हा कोविड झाला जे मिडल क्लास फॅमिली असतील किंवा जे लोक लीजवर रेंटवर राहायचे ते सगळ्यांनी स्वतःचे घरं घेण्याचं त्यांनी हे केलं आणि सर्वात जास्ती सेल रेसिडेन्शियलमध्ये ती कोविड काळात झाली आहे. आणि रिअल इस्टेट ॲज इन कोविडमध्ये थोडी अफेक्ट झाली पण सर्वात जास्ती अफेक्ट कमर्शियल साईडला झाली. जे आम्ही कमर्शियल ऑफिस लिजिंग म्हणतो तिकडे डाऊन साईजेस झालेत किंवा काही लोकांनी ऑफिसेस सोडले. पण रेसिडेन्शियल साईडमध्ये डाऊन साईज झाली नाही. इनफॅक्ट तिकडे रेसिडेन्शियल साईडला बूम वाढली ती. दादा ह्या सगळ्या रिअल इस्टेटच्या विकासाच्या प्रवासामध्ये आपण सगळ्याच गटांना समाविष्ट करून घेणं फार आवश्यक आहे. अल्प उत्पन्न गटाच्या विषयाला घेऊन देखील विकासकांनी येणाऱ्या कालावधीत काम करणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं का? मी मगाशी म्हटलं ना की झोपडपट्ट्यांच्या ठिकाणी SRA केल्याशिवाय त्या झोपडपट्ट्या ह्या बऱ्या घरांमध्ये राहणार नाहीत. बरं बिल्डरलाही त्याच्यामध्ये SRAच्या नियमाप्रमाणे FSI वाढून मिळतो आणि अलीकडे TDRचा रेट कमी पडल्यामुळे आम्हाला ते परवडत नाही वगैरे जे म्हणणं झालं आहे त्याच्यावरच नवीन नियमावलीमुळे त्यांना SRAचा पोर्शन बांधल्यानंतरही बांधल्या गेलेल्या टॉवरमध्ये प्रॉफिट मिळेल असा एक प्रयत्न चालला आहे. तर ते एक उत्तर आहे SRA. दुसरं पंतप्रधान आवास विषयामध्ये पुण्यामध्ये त्या मनाने आपल्याला अजून स्पीड पकडायला लागेल. तिसरा पुणे शहरामध्ये जी गावं आता जोडली गेली ती जोडण्यापूर्वी किंवा जोडल्यानंतर काही छोट्या प्लॉटवर इमारती झाल्या. बरं. आणि त्या इमारती पूर्ण झाल्या, लोकांनी कर्ज घेतली, बिल्डरला पैसे निम्मे दिले, निम्मे द्यायचे आहेत, बिल्डरही अडकला आणि हे अडकले, त्याला परवानग्या मिळते. तर 1 लाख फ्लॅट असे पडून आहेत. छोटे प्लॉट धारक
छोटे प्लॉट छोटा 5 गुंठे 10 गुंठ्याचा, बरोबर. त्याच्यावरची इमारत 4 मजली 5 मजली, त्याच्यावरले फ्लॅट आहे 400 स्क्वेअर फीट 500 स्क्वेअर फीट, आणि असा तो 400-500 स्क्वेअर फीट वाला गरीब माणूस जो आहे तो अडकून गेला. मग बँक त्याला तगादा लावते की तू हप्तेभर, इकडे बिल्डर तगादा लावते की माझे पैसे दे. तर यावर नवीन सरकार आल्यानंतर आम्ही खूप रेव्हेन्यू मिनिस्टर विखे पाटलांबरोबर बोलतो, बैठकही झाल्या. तर थोडं एक कोर्ट मॅटर आहे ते सॉर्ट आऊट झालं की तो मार्ग निघेल. एकदम 1 लाख लोकांना त्यांची घरं मिळतील की जी तयार आहेत, आणि ते सगळे बिल्डर त्यातून सुटतील. कारण एकदा तुम्ही पोझिशन देणार म्हटलं तर उरलेली अमाऊंट तुम्हाला मिळेल. असं SRA, त्याच्यानंतर पंतप्रधान आवास योजना, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छोट्या प्लॉटवर बिल्डिंगला परवानगी मिळणं, अशातून आपल्याला ह्या शहराची सामान्य माणसाची घराची रिक्वायरमेंट पूर्ण करता येईल. हे खरं आपण जोरदार टाळ्यांमध्ये या सगळ्या प्रयत्नांचं आपण स्वागत करूया. याचं कारण असं की काही वेळेला काही प्रश्न हे सुटत नाही, आणि त्यासाठी दादा जातीने लक्ष घालून त्याबद्दल सूचना करतायत आणि प्रयत्न करतायत. सर, आपल्या बऱ्याच वेळेस अपेक्षा असतात, म्हणजे त्यातल्या त्यात पोलीस आयुक्त म्हणून काम करत असताना बांधकाम व्यावसायिक यांच्याकडनं देखील काही मुद्द्यांना घेऊन तुमच्या अपेक्षा असू शकतात. त्या नेमक्या काय आहेत? एक आहेत की माझी ॲज अ पोलीस डिपार्टमेंट अपेक्षा असतात की त्यांनी ट्रॅफिकच्या भरपूर म्हणजे गाड्या पार्किंग हे सगळ्या गोष्टीचे नीट म्हणजे व्यवस्थापन केलं पाहिजे. ते बरेच वेळा आपण पाहतो होत नाही. ट्रॅफिकचे पार्किंगचे व्यवस्था नसतात आणि तो गाडी रोडवर येतात आणि मग एक सोशल प्रॉब्लेम सुरू होतात. आणि आता आपण कॉमर्शियल बिल्डिंग असो किंवा आपला रेसिडेन्शियल असो, त्याच्या एंट्रन्स त्याच्या हे सगळ्या गोष्टी आपण पाहतो. बरेच वेळा हॉटेल असतात, त्याच्या बाहेर गाड्याच्या रांगा लागतात. बरं. त्यांची चेकिंग ते गेटवर करतात आणि पूर्ण रोड ब्लॉक होऊन जातात. तसंच आपला जनमंगल कार्यालय हे सगळे, तर हे सगळे करताना ह्याची नीट व्यवस्थापन केलं आहे की लोकांना त्रास होणार नाही रोडवर. पुनीतजी, मला आपल्याकडे यायचं, जसं दादांनी सांगितलं की पार्किंगचा मुद्दा हा जटिल आहे, त्याबद्दल देखील विकसकांनी कुठलीही वास्तू डेव्हलप करत असताना विचार करायला हवा. पण आता मी तुमच्या वतीने प्रश्न विचारतो की मी ज्यावेळेस एखादी वसाहत तयार करतोय किंवा मी एखादं शॉपिंग कॉम्प्लेक्स असेल ते तयार करतोय त्या शहराच्या दृष्टीने, जे त्या शहराचं लँडमार्क होऊ शकतं, मला अपेक्षा आहे की मी तयार करत असलेल्या इमारतीपर्यंत असणारा रस्ता व्यवस्थित असावा, मला या सुविधा मिळाव्यात, किंवा माझं असं म्हणणं आहे की हे झालं पाहिजे. तर त्याची यादी नेमकी काय असू शकते? त्यातले 4 महत्त्वाचे मुद्दे किंवा तुमची रिक्वायरमेंट तुम्ही सांगू शकाल का? नाही, याच्यातले 4 महत्त्वाचे मुद्दे म्हणजे जेव्हा बिल्डर फ्रेंड्स आपले त्या परिसरात कुठली स्कीम करत आहेत तर ती तर सगळी सुविधा देणार आहेत गिरायकांना. पण याच्यातली महत्त्वाची मुद्दा ही आहे की कारण दादा आहे तिथे की शहराची एक मास्टर प्लॅनिंग, बरं. वाईड रोड्स आणि जी सोय आहे, वॉटर कनेक्शन असेल किंवा स्टॉर्म वॉटर ही जी आहे, जिथे पाऊस पडला तर फ्लडिंग नाही व्हायला पाहिजे. आपण परदेशात जातो, जसं दादा म्हणले की यूज ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्टेशन व्हायला पाहिजे. वेदर तुम्ही UKला गेले तर मॅक्सिमम यूज तिकडे ट्यूब्सचं होतात, मेट्रोजचे होतात, आणि तुम्ही प्रायव्हेट व्हेकल्स कमी बघता. तर पुढे जाऊन पुणे शहर तसंच व्हावं की मॅक्सिमम यूज ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट व्हावं. पण ते जेव्हा कधी होईल, जेव्हा आपली वायडर रोड्स असतील किंवा मुवमेंट ऑफ ट्रॅफिक ही कमी असेल तर पीपल विल नॉट म्हणजे हे गाडी काढणारच नाही. जी तुम्ही जसं म्हणाल की फ्लडिंगची समस्या ही आता मुंबईनंतर दादा पुण्यामध्ये प्रकर्षाने 2-3 वेळेस जाणवली, आणि संबंध महाराष्ट्रात तसं बघायला गेलं तर ठिकठिकाणी फ्लडिंगचा मुद्दा आहे, पण त्याचं स्वरूप वेगळं असू शकतं. दादा, तुम्हाला असं वाटतंय का की शहर वाढतंय पण त्याचं नियोजन योग्य पद्धतीने होत नाही, असं काही होतंय का, आणि त्यातनं या समस्या निर्माण होत आहेत का? मी अगदी मोकळेपणाने असं म्हणेन की महानगरपालिका वेगवेगळ्या योजना करते, त्याच्यावर प्रचंड निधी अलॉट करते, पण कॉन्ट्रॅक्टरने काम व्यवस्थित केलं आहे की नाही हे बघण्याची व्यवस्था ही कम्पॅरेटिव्हली इथे कमी आहे, जी म्हणजे लोकांनी निवडून दिलेल्या नगरसेवकांची पण ती जबाबदारी आहे. यावेळेला मी अभ्यास केला, मी एक एजन्सीच लावली होती की बाबा कशामुळे एकदम हे अचानक पाणी रस्त्यावर आलं, काय जरा पाऊस पडला की रस्ते पाण्याने फुल झाले. तर त्याचं लक्षात आलं की पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी जी पाईपलाईन टाकायची असते ती ऑन पेपर टाकली गेलेली आहे, पण प्रत्यक्षात टाकलीच गेलेली आहे की जिने खरं म्हणजे पावसाचं पाणी वाहून जायचं असं एक मुद्दा. दुसरं, हे पाणी शेवटी वाहून गेल्यानंतर ते जिथे जात आहे तो नाला जर चोकअप झाला असेल,
ते गटर चोकअप झालं असेल ते उलटंच पाणी येणार. तर या एप्रिल मेमध्ये मोठ्या प्रमाणात त्याची टेंडर निघणं, सगळे नाले चोकअप काढणं, या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाले अनेक ठिकाणी नष्टच करून टाकलेत. आता त्याच्यात मी ह्या ग्रुपमुळे म्हटलं की बाबा बिल्डर्सने नष्ट केलेत त्यांना आवडणार नाही, पण मग दुसरं कोण नष्ट करणार ना, की सगळे नाले नष्ट करून त्याच्यावर मस्तपैकी स्पेस आपण वापरलेली आहे. ती काही महानगरपालिका वापरत नाही ना. आणि यामुळे भविष्यात एक मोठा प्रॉब्लेम ह्या शहरामध्ये, नेहमी पाऊस नॉर्मल पडत राहिला, यावेळेला तो ॲबनॉर्मल पडला, मग ॲबनॉर्मलमध्ये जाणवतं. आणि आता पर्यावरणवादी असं सांगतात की हा आता ॲबनॉर्मलच राहील. महानगरपालिकेने कामं देताना चांगले कॉन्ट्रॅक्टर, ब्लॅकलिस्ट केलेल्या कॉन्ट्रॅक्टरला कामं न देणं आणि एखादं आपल्या घराचं बांधकाम सुरू असताना दिवसातून 4 वेळा कधी बायको जाऊन बसते त्या कामावर, कधी नवरा जाऊन बसतो, तसं केलं पाहिजे नगरसेवकांनी सगळ्यांनी. त्यामुळे पाणी पावसाचं वाहून जाण्याची लाईन हा एक मोठा मुद्दा आहे. नाले चोकअप असतात, नाले नष्ट केलेले आहेत. मग आता केव्हा तरी परवा बंगळुरूला जेव्हा शहर पावसाने पूर्ण जॅम झालं आणि आठवडाभर पॅरालाइज झालं, त्यावेळेला मग बुलडोजर लावून बिल्डिंग पाडल्या. मग आता तो कठोर निर्णय केव्हा तरी CP महोदयांनी पोलीस बंदोबस्त दिलं तर महानगरपालिका करेल. यातनं बरंच काही सुचवायचं आहे आपल्या सगळ्यांसाठीच, त्यामुळे आपण लक्षात घेऊयात. सर, जाता जाता काय अपील या कार्यक्रमाच्या निमित्ताने, सोहळ्याच्या निमित्ताने एक पोलीस आयुक्त म्हणून आपण सगळ्यांना कराल? पुणे एक नावलौकिक शहर आहेत. तिथे क्राईम फार कमी आहेत, लोकांना अट्रॅक्शन आहेत, वेदर फार चांगले आहेत आणि तोच अट्रॅक्शन आपण वाढवत चालू. आणि सो दॅट जे काही इतर स्टेट आपला कॉम्पिटिशन कोणाबरोबर आहेत, बँगलोर बरोबर किंवा हैदराबाद बरोबर, ते एक IT सेक्टर, IT रेंटलमध्ये. तर आपण असं सगळं मिळून असं करूया की पुणे बिकम्स अ नंबर 1 रादर दॅन नोएडा और हैदराबाद और बँगलोर. ते आमची इच्छा आहे सगळ्याची. पुनीतजी, कायम दादांची आणि आपली भेट ही गोडच असावी, काहीतरी आपण त्यांच्याकडे घेऊन जावं का, त्याबद्दल मी प्रश्न घेतोच, पण तुम्हाला काय अपील करायचं आहे? नाही, अपील सगळ्या बिल्डर्स लॉबी आहे तिथे मी एवढीच अपील करेल, जे नियमाप्रमाणे आहे नियमाप्रमाणेच करावी सगळ्यांनी. आणि मी दादांना एक अपील करेल की वेदर क्रेडाय असेल किंवा मराठी बांधकाम व्यवसायाची आहे, महिन्यात एकदा दादांनी मीटिंग लावली या असोसिएशन किंवा बिल्डर लॉबीसोबत, तर त्यांचे पण समस्या काय आहेत ते दादांना समजेल आणि दादांचं काय म्हणणं आहे ते त्यांना समजेल. की मी ही अपेक्षा ठेवेल की दादांनी महिन्यात एकदा तरी बिल्डर असोसिएशनसोबत मीटिंग करावी. वा वा, चला. आजच्या तुमच्या कार्यक्रमाला येऊन काहीतरी तर ह्यांना मिळालं पाहिजे, त्यामुळे मी घोषित करतो. वा वा, ऐका, आम्ही पण ब्रेकिंग घेऊ. दरमहा यांचे जे ऑफिस बेरर्स आहेत की ज्यांना सगळ्या त्यांच्या मेंबर्स बिल्डर्सच्या समस्या कळत असतात, कारण मीटिंग मोठी झाली की मग त्याच्यात चर्चा होत नाही, मग ती सभा होऊन जाते. त्यामुळे एक छोटी दर महिन्याला एक 15-20 जणांची बैठक आपण करू. आणि दुसरं प्रॉमिस मी करतो की शहरातले जे प्रोजेक्ट्स हे अपुरे आहेत, जे पूर्ण झाल्यानंतर खूप विषय संपतील, जसं 24/7 आहे, त्याच्यात 84 टाक्यांपैकी 11 टाक्यांना जागाच मिळत नाही आहेत, उरलेल्या पूर्णत्वाच्या दिशेने चालल्या आहेत. मग त्याची कनेक्टिव्हिटी सगळी नव्याने चालली आहे, ती आत्ता तरी टाईमटेबल दिसते त्याच्यात मे 2023पर्यंत ही पूर्ण होतील. 24/7 पूर्ण झाल्या आपलं वाहून जाणारं गळतीचं 8 TMC पाणी आपल्याला वाचवता येणार आहे. या सगळ्यांना अपील असं करेन की बा हे शहर सुंदर राहायचं असेल तर आपल्या अपार्टमेंट बांधण्याच्या बरोबरीने शहरातला एखादा का होईना असा पीस आपण बांधला पाहिजे की जो लोकांचं अट्रॅक्शन ठरेल. मी नेहमी गमतीने असं म्हणून, मी मुंबईकर आहे, मुंबईमध्ये ब्रिटिशांनी केव्हा तरी राणीबाग बांधली, म्हातारीचा बूट बांधला, तारापूरवाला बांधलं, त्याच्यानंतर कोणी काही बांधलं नाही. तसं प्रत्येक शहरामध्ये काहीतरी नवीन बांधलं पाहिजे जे व्हिजिटर्स म्हणजे आपल्या टुरिस्ट अट्रॅक्शन पॉईंट होईल. तर बिल्डर्सनी जरा आपल्या प्रॉफिटेबिलिटीचा काही, आता तुम्हाला G20च्या निमित्ताने कंपल्शनच केलं आहे, म्हणजे अपीलला थोडक्यात अर्थ असतो कंपल्शन, तसं सगळ्यांना अपील केलं आहे म्हणून की चौक सगळे तुम्ही सुशोभित करून द्या. का तर G20ला 20 देशाचे मिनिस्टर्स यायचे आहेत आणि ते शहर फिरणार आहेत. तर मग त्यानिमित्ताने जसं तुम्ही खर्च करणार आहात, हा चौक मी घेतो, हा चौक मी घेतो, तर या टाईपच्या गोष्टी शहरामध्ये डेव्हलप होणं, याच्यातून या शहराची ब्युटी वाढेल. केवळ आपण बिल्डिंग बांधतो, चांगल्या बांधता,
माझ्यासारखा गेल्यानंतर म्हणतो की अरे तुम्ही तुमच्याकडे आल्यानंतर इंग्लंड अमेरिकेत याच्यापेक्षा वेगळं काय असतं? मग ते म्हणे हो आतमध्ये इंग्लंड अमेरिका आहे, रोडवर गेलो की भारत आहे असं ते म्हणतात. पण ते बांधण्याच्या बरोबरीने काही स्पॉट हे तुम्हाला 3-4 जणांना मिळून आपण एक अच्छा ऐसा डेव्हलप करेंगे तो साला सारे बच्चे वहाँ जोडेंगे, अशा प्रकारच्या काही गोष्टी करायला लागतात. चला या निमित्ताने आपण आपल्याला काय नेमकं हवं आहे याबद्दलचं देखील म्हणणं मांडलं. दादांनी देखील आपल्याकडनं काय अपेक्षा आहे त्यांच्या सूचना देखील आपल्याला केलेल्या आहेत. चला अपेक्षा करूयात की येणाऱ्या कालावधीत हातात हात घालून विकास कधी हा सोबत एकमेकाला घेऊनच होत असतो, म्हणून सोबत घेऊन हा विकास रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये अशाच पद्धतीने पुढे होईल. मी अशी अपेक्षा करतो दादा की पुढल्या सोहळ्याच्या निमित्ताने हे मुद्दे सगळे सुटलेले असतील आणि पुन्हा काही नवीन अपेक्षा घेऊन आपण समोर आलेलो असू. धन्यवाद या सगळ्या संवादाबद्दल.